श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. देवभक्ती होऊन देशभक्ती श्रेष्ठ का आहे? समर्थ म्हणाले, देवभक्ती आणि देशभक्ती या दोघांचं महत्त्व म्हणजेच समाजाची सेवा करण्यासाठी, देशाप्रती प्रेम, निष्ठा आणि भावनेला सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिलेलं आहे. जसं पाहायला गेलो, देवभक्ती आणि देशभक्ती याबद्दल आपण विचार जर केला, देशाची सेवा करणं हेच खऱ्या अर्थाने देवाची सेवा करणं होय. कारण राष्ट्रभक्ती हा एक मोठा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर बघा, राष्ट्राची भक्ती आपल्याला मोठेपणाने अभिमान असावा की मी राष्ट्रामध्ये, या देशामध्ये मी जन्माला आलेलो आहे. ज्याप्रमाणे आपण देवाची उपासना करत असतो, देवाची भक्ती करत असतो, त्याचप्रमाणे आपण देशसेवा सुद्धा नक्कीच केली गेली पाहिजे. ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचं नाव कमी होता कामा नये. कारण ज्या परिसरामध्ये आपण जिथे राहतो तिथे आपण केरकचरा करत असतो. काही आपण एखादे चॉकलेट जर खाल्लं, त्या चॉकलेटचा कागद आपण त्या रस्त्यावर फेकत असतो. राष्ट्राची सेवा करणं, देशाची सेवा करणं एक महत्भाग्य आहे. आपण देवाची भक्ती करत असतो, मान्य आहे, पण देशभक्ती, देशाची भक्ती सुद्धा केली पाहिजे. का विचार केला पाहिजे? जर आपल्या आजूबाजूला आपण कचरा करत असू, मग आपलं पाहून लोक सुद्धा काय करत असतात? कचरा करत असतात, बरोबर की नाही? मग त्यामुळे काय होतं? दुर्गंधीचं वातावरण पसरतं आणि त्याच दुर्गंधीमुळे रोगराई, आजार प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतात. मग ते न होण्यासाठी आपण नक्कीच देशासाठी काम केलं गेलं पाहिजे. देशाने आपल्यासाठी काय केलं हे महत्त्वाचं नाहीये, आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्त्वाचं आहे. कारण भक्ती आणि सेवा या दोन्ही गोष्टींचा उद्देश समाजाचं कल्याण करणं आहे. त्यामुळे देवभक्तीतून प्रेरणा घेऊन देशासाठी कार्य करणं हे देशभक्तीचं एक रूप मानलंय. बघा, देवाकडून प्रत्यक्षपणे बघा भक्ती करून, ज्याप्रमाणे देवभक्ती प्रेरणा घेऊन, देवाची भक्ती तर नक्कीच करायची, उपासना करायची, पण त्यातून प्रेरणा घेऊन, त्यातून बोध घेऊन अखंड देशासाठी कार्य करणं, त्यामध्ये खंड पडता कामा नये. आपल्या बघा, ज्या प्रकारे आरोग्याला हानी पोचू नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो, तत्पर सावध रीतीने राहत असतो, परंतु आपण सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजे. कोणावर अवलंबून राहायचं नाहीये की ती व्यक्ती पुढे येईल आणि राष्ट्रासाठी, देशासाठी कार्य करील, बरोबर की नाही? आपण सुद्धा हातभार लावणं गरजेचं आहे. म्हणून देवभक्ती आणि देशभक्ती श्रेष्ठ का? देवभक्ती आणि देशभक्ती या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. पण अनेकदा काय होतं, देशभक्तीला
देवभक्तीचाच एक भाग मानलं जातं. कारण ज्याप्रमाणे आपले विचार आणि आपले कर्तव्य यातूनच प्रत्यक्षपणे आपल्याला समजत असतं. देशाची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा आहे. बरोबर की नाही? जसं आपण पाहायला गेलो की अनेक जण या समाजातील गरजू लोकांची सेवा करत असतात. आपण आपल्या खिशातलं इतरांना देत नाही, उलट त्यांच्याकडूनच आपण करून घेत असतो. आपण आपल्या लोकांना, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या गावातल्या लोकांना नक्कीच मदत केली पाहिजे. कारण काय, एक प्रकारची सेवा आहे. जर आपण सेवा केलीच नाही तर आपल्याला बघा त्याचं फळ प्राप्त होणार नाही. आपण आपल्या गावासाठी, आपण आपल्या शहरासाठी, जिथे आपण राहतो तिथला आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आपला परिसर स्वच्छ कसा राहील, का शिकवण दिलेली आहे. तिथे आपल्याला उत्तम प्रकारे वृक्षारोपण करता यायला हवं. सुंदर असा निसर्ग आपल्याला तिथे प्राप्त करता आलं पाहिजे. कारण आता निसर्ग कमी कमी होत चाललेला आहे. सर्वकडे पाहायला गेलं तर उंचच उंच टॉवर आणि डांबरीकरण पाहायला मिळालेलं आहे. पूर्वी जसं डोंगर बघा उत्तम प्रकारे पाहायला मिळायचे, जी आपली कौलारू घरं असायची ती आता हळूहळू नष्ट होत चाललेली आहेत. डोंगराळ भागामध्ये जी झाडं होती, झाडावर असणारे बघा पशुपक्षी होते, ते आता उलट रस्त्यावर येऊ लागलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे. त्यांचं जसं आपण घर निवारा तोडला बघा, ती ज्या झाडांवर राहायचं जे पशुपक्षी, ती झाडं सुद्धा आपण काय केली, तोडून टाकली. बरोबर की नाही? मग आपल्याच घरावर जर कोणी बघा असं विरोध करत असेल तर आपण ऐकून घेऊ का हो? मग विचार करा. ते सुद्धा पाहायला गेलं तर पशुपक्षीच आहेत ना. त्यांचा सुद्धा निवारा मोडणं म्हणजे चुकीचंच आहे. पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ. बरोबर की नाही? कुठल्याही कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता आपण स्वतःहून घेतली पाहिजे. सर्वांहून श्रेष्ठ कोण आहे? जर पाहायला गेलं तर 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य देहालाच वाचा दिलेली आहे. कारण त्याला बोलता येतं. काय वेदना आहेत, काय दुःख आहेत, काय त्रास आहेत, काय सुखाचे भाग आहेत, ते प्रत्यक्षपणे तू बोलू शकतो. मग आपल्याला देशभक्तीची सेवा करणं, देवाची भक्ती करणं का महत्त्वाचं आहे? जसं आपण या देशाचे नागरिक आहोत, त्याच पद्धतीने आपल्याला जोमाने कार्य करता आलं पाहिजे. की ज्याप्रमाणे आपल्या या देशामध्ये आपलं नाव उज्ज्वल आणि भवितव्य बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळेल. परंतु असं कुठलंही कार्य करू नका जेणेकरून आपलंच नाव खराब न होता बघा आपल्या आई वडिलांचं नाव सुद्धा खराब होईल. म्हणजेच काय, आपलं तर नाव गेलंच, परंतु आपण सुद्धा आपल्या आई वडिलांचं नाव काय करून टाकतो, पुसून टाकतो. असं होता कामा. काही नाही करता आलं तरी चालेल, पण चुकीची कर्म अजिबात करू नका. कारण उत्तम प्रकारे ज्या प्रकारे आपण भक्ती करत आहोत ना, त्या भक्तीतूनच आपल्याला सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे. आणि कष्टाचं फळ जसं असतं तशीच गोडी बघा उत्तम प्रकारे आपल्याला त्या सामर्थ्यातून प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, देवाची भक्ती करत असताना
देशाची भक्ती करत असताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, आपण या भूमीवर जन्माला आलेलो आहोत ते फक्त सेवा करण्यासाठी. सेवा करणं म्हणजेच परमेश्वराचं ज्याप्रमाणे सामर्थ्य प्राप्त होईल. जय जय रघुवीर सम